Hello, all need users. Welcome to Chhatrapati Educare. I am Dr. Praveen Kadam, intern at JMC गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण नुकताच MCCनं कालच त्यांचा काउन्सिलिंग शेड्यूल रिलीज केलेला आहे. तर त्याबद्दल आपण सविस्तररित्या माहिती घेणार आहोत की कोणता राऊंड कशाप्रकारे चालणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, त्याच्यानंतर काउन्सिलिंग प्रोसेस कशी असणार आहे, फीस किती असणार आहे, तुम्हाला कॅटेगरीली कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करायला पाहिजेत, त्यानंतर अलॉटमेंट प्रोसेस कशी आहे, डिटेलमध्ये आपण कोणकोणते इन्स्टिट्यूट तसेच हे सर्व डिटेलमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. एकंदरीत जर बघायला गेलं तर काउन्सिलिंग प्रोसेस आपली 4 ऑगस्टला सुरू होईल. 4 ऑगस्टला MCC प्रत्येक इन्स्टिट्यूट म्हणजे जे इन्स्टिट्यूट पार्टिसिपेट करणार आहे त्या सर्वांचं सीट मॅट्रिक्स रिलीज होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्टपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे. 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्टपर्यंत 3 वाजेपर्यंत, दुपारच्या 3 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, 3 PM पर्यंत. असे 8 दिवस आहेत आणि 6 ऑगस्टपासून तुम्ही 13 ऑगस्टपर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता. त्याच्यानंतर 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या 4 दिवसाच्या दरम्यान तुमचा अलॉटमेंट होईल आणि 17 तारखेला त्याचा रिझल्ट येईल, 17 ऑगस्टला. त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या प्रोसेसमध्ये तुम्हाला कॉलेजला जॉईन करायचे आणि 23 ऑगस्टला फायनल ॲडमिशन होऊन जाईल तुमचं. या अशा प्रकारे व्हेरिफिकेशन होऊन पूर्ण असा राऊंड 1चा प्रोसेस राहील. तर कोणकोणते डॉक्युमेंट लागतील तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये हे पण जाणून घेऊया. तुम्हाला नीट यूजीचं ॲडमिट कार्ड लागेल, नीट यूजीचा रिझल्ट लागेल. त्याच्यानंतर तुमचं जे बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला प्रूफ दाखवावं लागेल, म्हणजे 10वीची सनद चालेल किंवा तुम्ही आता आधार कार्डसुद्धा चालवू शकतो त्याच्यामध्ये. त्यानंतर क्लास 10ची मार्कशीट, क्लास 12वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, त्याच्यानंतर 10वीची सनद, 12वीची सनद, त्याच्यानंतर असेल तर तुमच्याजवळ ती पण लागेल. त्याच्यानंतर TC 12वीची, त्याच्यानंतर PWD सर्टिफिकेट असेल तर तुमचं ते PWD सर्टिफिकेट, 8 पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागतील तुम्हाला. त्याच्यानंतर प्रूफ आयडेंटिटी कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट और ड्रायव्हिंग लायसन हे पण चालेल. कॅन्डिडेट शुड बिलॉंग टू कॅटेगरी, म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तुम्हाला कॅटेगरीचे सर्टिफिकेट लागेल. SC ST OBC यांना त्यांचे कॅटेगरी सेंट्रलचं सर्टिफिकेट लागतं, ते तुम्हाला बनवून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर EWS सर्टिफिकेट जर ॲप्लिकेबल असेल तर हे सर्व डॉक्युमेंट तुमचे रेडी असायला पाहिजेत काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जॉईन करायचे असेल तर. अशा प्रकारे त्याच्यामध्ये कोणकोणते इन्स्टिट्यूट पार्टिसिपेट करतात: एम्स इन्स्टिट्यूट, जिपमर इन्स्टिट्यूट, ऑल डीम्ड युनिव्हर्सिटीज पार्टिसिपेट करतात. आर्म फोर्सेसचे युनिव्हर्सिटी पण पार्टिसिपेट करतात, जे आपल्यामध्ये पुण्याला आहे, AFMC. हे सर्व इन्स्टिट्यूट याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. त्याच्यानंतर सेंट्रल BSc नर्सिंगचे पण असतात. ऑल ओव्हर इंडियामधले BSc नर्सिंगचे इन्स्टिट्यूट पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. त्याचे जर तुम्हाला काउन्सिलिंग करायचं असेल तुम्हाला BSc नर्सिंगचा पेपर द्यायला पाहिजे किंवा नीटच्या बेसिसवर तुम्हाला सुद्धा त्याची काउन्सिलिंग होते. अशा प्रकारे सर्व इन्स्टिट्यूट. त्याच्यानंतर अलिबाग युनिव्हर्सिटी, अशी पूर्ण युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामधल्या जे काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, डीम कॉलेज वगैरे सर्व या काउन्सिलिंग प्रोसेससुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता माहिती करून घेऊया रजिस्ट्रेशनचं काय आहे. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला जर तुमची कॅटेगरी जनरल किंवा EWS कॅटेगरी असेल तर तुम्हाला टोटल ज्या 11,000 रुपये खर्च येतो. 11,000 रुपये कसं तर तुमचे 10,000 रुपये डिपॉझिट असतं, ते तुम्हाला रिफंड होतं काउन्सिलिंग प्रोसेस झाल्यानंतर. 1,000 रुपये तुमचं रजिस्ट्रेशन फीस. हे जर तुम्ही कोणकोणत्या गव्हर्नमेंट कॉलेजसाठी जर अप्लाय करत असाल, कोणती पण युनिव्हर्सिटी वगैरे, डीम युनिव्हर्सिटी वगैरेला जर अप्लाय करत असाल तर याच्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस लागते. एम्ससाठी पण तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला 10,000 रुपये डिपॉझिट भरावं लागतं, 1,000 रुपये तुमची फीस राहते. अशा प्रकारे त्याची टोटल अशी राहते. त्यानंतर तुमची SC ST OBC ही जर कॅटेगरी असेल तर तुम्हाला 5,000 रुपये हे भरावं लागतं, फीस डिपॉझिट असतं आणि 500 रुपये तुमची फॉर्मची फीस असते. एकूण मिळून तुम्हाला 5,500 रुपये अशी टोटल फीस भरावी लागते. काउन्सिलिंग प्रोसेस जर MCCची काउन्सिलिंग प्रोसेस जर जॉईन करायची असेल तर. आता हे अशा प्रकारचं डिव्हिजन आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही डीम युनिव्हर्सिटीसाठी जर ट्राय करत असाल तर तुम्हाला 2 लाख रुपये डिपॉझिट भरावे लागते आणि काउन्सिलिंग प्रोसेसचे नियम बाकी सेमच येतं. फॉर्म वगैरे फीस तुम्हाला भरावी लागेल. 2 लाख डिपॉझिट तुमची काउन्सिलिंग प्रोसेस झाल्यानंतर रिटर्न येऊन जाईल. अशा प्रकारे याची फीस आहे. त्याच्यानंतर कोणीही काउन्सिलिंग जॉईन करायला पाहिजे. एकंदरीत जर बघायला गेलं तर त्याचा कट ऑफ जास्त जरी कॉलेज असेल तर कट ऑफ बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की जास्त कॉलेज असल्यामुळे कट ऑफ कमी जाईल, पण अशी सिच्युएशन नाही आहे. महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स बाकीच्या कळण्यापेक्षा थोडासा कमी असतो, त्यामुळे इतर राज्यातले जे विद्यार्थी येतात ते याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पार्टिसिपेट करतात व त्यांच्या स्टेटमधला कट ऑफ जास्त जातो. जसं की राजस्थान जे स्टेट आहे, राजस्थान स्टेटचा कट ऑफ हाय गेल्यामुळे तिथले विद्यार्थी जास्तीत जास्त MCCच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करतात. MCCचा जो कट ऑफ आहे, ज्यांना एम्समध्ये ॲडमिशन घ्यायची, ज्यांचा स्कोर 600+ येते, त्या विद्यार्थ्यांनी एम्ससाठी जर ॲडमिशन करायचं असेल तर त्यांनी पार्टिसिपेट करायला पाहिजे. त्याच्यानंतर ज्यांचा स्कोर 570 येत आहे व त्यांना असं वाटत आहे की मी डबल
MCCचे काउन्सिलिंग थ्रू कॉलेजला ॲडमिशन घ्यायला पाहिजे तर त्यांनी तशा प्रकारे पण करू शकतात. पण तुम्हाला कॉलेज तेवढ्या चांगल्या कॅटेगरीचं भेटणार नाही जेवढं महाराष्ट्रामधून तुम्ही जर काउन्सिलिंग केली तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं कॉलेज भेटू शकते. अशा प्रकारे याचा टोटल ओव्हरऑल डिव्हिजन आहे, डिस्ट्रीब्युशन आहे की एवढे एवढे फीस म्हणजे जर 550 प्लस 570 प्लस जर तुम्हाला मार्क असतील आणि तुम्हाला जर कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही MCC थ्रू पण ट्राय करू शकता, तुम्हाला महाराष्ट्राचे थ्रू पण भेटेल. त्याच्यानंतर 600 प्लस जर ज्यांना मार्क आहेत त्यांनी MCCचं रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. ज्यांना एम्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, एम्स, जिपमर, आर्म फोर्सेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही याच्यामधून करू शकता MCCचं रजिस्ट्रेशन. पण तुम्हाला मार्क पण 600 प्लस जवळपास असायला पाहिजेत, तेव्हा तुम्ही त्याला ट्राय करायला पाहिजेत. एकंदरीत अशा प्रकारे MCCचा शेड्यूल आहे. या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर याची राऊंड प्रोसेस कशी असणार आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, अलॉटमेंट लेटर कसं असणार आहे याच्याबद्दल पण आपण थोडक्यात माहिती घेऊया. यावर्षी याचं अलॉटमेंट प्रोसेसमध्ये चेंज झालं आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला राऊंड 1ला जर सीट अलाउड झालेली आहे ती तुम्हाला घ्यायची की नाही हे 2 ऑप्शन तुमच्याजवळ राहणार. एक जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला ते ऑप्शन फ्रीज करावे लागेल. फ्रीज करून त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागेल फिजिकली. त्याच्यानंतर जर तुम्ही ती नाही तुम्हाला घ्यायची नाही, तुम्ही त्याला फ्लोट ऑप्शन म्हणून करू शकता. फ्लोट ऑप्शन केल्यानंतर तुम्ही अपग्रेडेशन सेकंड राऊंडसाठी तुम्ही जॉईन करू शकता. पण फ्लोट अपग्रेड केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील, तेव्हाच तुम्ही सेकंड राऊंडसाठी पार्टिसिपेट करू शकता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार तुमचं, मग तुम्ही सेकंड राऊंडसाठी जाणार. सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज भेटले मग तुमच्याजवळ 2 ऑप्शन राहणार, कॉलेज घ्यायचं की नाही. तुम्ही घेऊ शकता, नाही घेतलं तर तुम्ही फिजिकली अपग्रेड करू शकता. एक तुमच्याजवळ ऑप्शन आहे, किंवा तुम्हाला नाही तर हे पण करू शकता, फिजिकली अपग्रेड करू शकता. एक भेटल्यानंतर तुम्हाला कॉलेज जॉईन करायचं असेल तर, आणि जॉईन केलं तर तुम्हाला तुम्ही रिपोर्टिंग करायचं. आणि त्यानंतर जर तुम्हाला जॉईन नसेल करायचं, फ्लोट करायचं असेल तर तुम्ही फ्लोट पण करू शकता. फ्लोट करून तुम्ही थर्ड राऊंडसाठी पण जाऊ शकता, अपग्रेडेशन करू शकता थर्ड राऊंडसाठी. पण थर्ड राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर तुम्हाला कोणी ह्याच्यामध्ये कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे आणि ते कॉलेज घ्यायचं आहे. अशा प्रकारचे नियम आहेत. अशा प्रकारे काउन्सिलिंग शेड्यूल आहे, काउन्सिलिंगचे नियम आहेत. या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये अजून काही जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. महाराष्ट्रामध्ये लवकरच आपली जी काउन्सिलिंग सुरू होईल ती जवळपास 10 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रामध्ये काउन्सिलिंग सुरू होईल MBBS BMAची. तर त्यामुळे तुमचे सर्व डॉक्युमेंट जर रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये काही अडथळा वगैरे येणार नाही. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच काउन्सिलिंग रिलेटेड काहीतरी माहिती घेऊन. तोपर्यंत बाय.